कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात आता असा काही चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे साक्षात स्वामी समर्थ आता तुमच्या दुःखाचा अंत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण थांबा, स्वामींच्या कृपेसोबतच काही भयंकर रहस्य सुद्धा उलगडणार आहेत. तुम्हाला माहीत आहे का, गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या घरावर एक काळे सावट घुंगावत होते. शत्रूने टाकलेले जाळे आणि तुमच्या जवळच्याच लोकांच्या वाईट नजरेमुळे तुम्ही मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचला होता. अनेकदा तुमच्या मनात टोकाचे विचार आले, तुम्ही हरलात, थकलात. पण तुम्हाला वाचवणारी ती अदृश्य शक्ती कोण होती? स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आता अशा 4 व्यक्तींचे नाव समोर येणार आहे ज्या तुमच्यासाठी आपला जीवही द्यायला तयार आहेत. पण सावध रहा, जर तुम्ही या लोकांना ओळखण्यात चूक केली किंवा त्यांना धुडकावून लावले तर स्वामींची ही कृपा कोपात बदलायला वेळ लागणार नाही. याशिवाय 9 देवींची शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार आहे, कधी एका लहान मुलीच्या रूपात तर कधी एका भयानक संकेताच्या रूपात. स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी नेमका काय संदेश दिला आहे? कोणत्या त्या 4 व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे तुमचे नशीब पालटणार आहे? आणि 19 जानेवारीला असे काय घडणार आहे ज्यामुळे तुमच्या शत्रूंचा थरकाप उडेल? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजची ही माहिती केवळ राशी भविष्य नाही तर तुमच्या जगण्याचा आधार ठरणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, आता जे मी सांगणार आहे ते ऐकताना तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही कधी विचार केला आहे का की गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या बाबतीत इतक्या विचित्र घटना का घडत आहेत? अचानक चालता चालता पाय घसरणे, गाडीचा अपघात होता होता थोडक्यात वाचणे, किंवा रात्रीच्या वेळी कोणाची तरी सावली आसपास असल्याचा भास होणे, हे सर्व केवळ भास नाहीत. सावधान, तुमच्यावर मृत्यूचे भयानक सावट होते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. तुमच्या कुंडलीत अकाल मृत्यू आणि भयंकर घातपाताचा योग बनला होता. तुमच्या शत्रूंनी तुमच्यावर अशा काही वाईट शक्तींचा प्रयोग केला होता की तुमची ही दिवाळी किंवा नवीन वर्ष काळोखात बुडणार होते. मृत्यू तुमच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला होता. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा तुम्हाला स्वतःला काहीतरी भयंकर घडणार होते आणि तुम्हाला त्याची साधी भनकही नव्हती. तिथेच साक्षात स्वामी समर्थांचा चमत्कार घडला. स्वामी समर्थांनी तुमच्या रक्षणासाठी 9 देवींना पाचारण केले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन केवळ शब्द नव्हते, तर ती तुमची ढाल बनली. जेव्हा काळ तुमच्या मानेवर सुरी चालवायला आला होता तेव्हा साक्षात माता दुर्गा, माता लक्ष्मी आणि माता काली यांनी आपल्या शक्तीने त्या मृत्यूला तुमच्या दारातून रिकाम्या हाती परत पाठवले. तुमची मरणातून सुटका झाली आहे, पण युद्ध अजून संपलेले नाही. 9 देवींची भयंकर परीक्षा आणि संकेत. स्वामी समर्थांच्या आज्ञेवरून या 9 देवी आता पुढच्या 10 दिवसांत तुमच्या घराची पाहणी करायला येणार आहेत. पण त्या सिंहावर स्वार होऊन येणार नाहीत. लक्ष देऊन ऐका. त्या एखाद्या विचित्र नागाच्या रूपात तुमच्या स्वप्नात किंवा अंगणात दिसू शकतात. त्या एखाद्या मुक्या प्राण्याच्या रूपात तुमच्याकडे अन्नाची याचना करायला येऊ शकतात. किंवा एखादी लहान मुलगी जिच्याकडे पाहून तुम्हाला स्वामींची आठवण येईल अशा रूपात त्या तुमच्या घरात प्रवेश करतील. जर तुम्ही यातील कोणालाही धुतकारले किंवा रागाच्या भरात त्यांचा अपमान केला तर लक्षात ठेवा, जे मृत्यूचे सावट देवींनी रोखून धरले आहे ते पुन्हा सक्रिय व्हायला वेळ लागणार नाही. शत्रू अजूनही संधी शोधत आहे. स्वामी समर्थांचा इशारा स्पष्ट आहे. घर शुद्ध ठेवा, मन शुद्ध ठेवा आणि येणाऱ्या पाहुण्यांचा, देवींचा आदर करा. 19 जानेवारीची ही वेळ तुमच्यासाठी एक अग्निपरीक्षा आहे. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचे स्वास्तिक काढा आणि मनात स्वामींचे स्मरण करा. मृत्यू टळला आहे, पण देवींचा आशीर्वाद मिळवणे अजून बाकी आहे. वेळ आली आहे त्या गुप्त मंत्राची, ज्याच्या उच्चाराने तुमचे शत्रू थरथर कापतील आणि मृत्यूचे सावट कायमचे नष्ट होईल. स्वामी समर्थांनी हा मंत्र अशा लोकांसाठी दिला आहे जे संकटाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. हा उपाय केवळ 19 जानेवारीच्या रात्रीच करायचा आहे, कारण ही रात्र शक्ती आणि कर्माच्या मिलनाची रात्र आहे. तो शक्तिशाली गुप्त मंत्र. जेव्हा तुम्हाला वाटेल की संकट खूप मोठे आहे आणि कोणताही मार्ग दिसत नाही, तेव्हा स्वामी समर्थांचे स्मरण करून या मंत्राचा 108 वेळा जप करा. ओम ह्रीं श्रीं क्लीं सर्वबाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः. मंत्राचा अर्थ, सर्व बाधांपासून मुक्ती मिळून धन, धान्य आणि सुखाची प्राप्ती होणे. हा मंत्र उच्चारताना तुमच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. हे केवळ शब्द नाहीत, तर 9 देवींचे कवच आहे जे तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवेल. 2. स्वामी समर्थांनी सुचवलेला महाउपाय अत्यंत गुप्त. हा उपाय करताना कोणालाही सांगू नका, अन्यथा याचा प्रभाव कमी होतो. 19 जानेवारीच्या संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर हा उपाय करा. पायरी 1. कवच निर्माण. एका मातीच्या दिव्यात मोहरीचे तेल टाका आणि त्यात 2 लवंगा टाका. हा दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवा.
हा दिवा तुमच्या घरात येणाऱ्या काळ्या शक्तींना प्रवेश करण्यापासून रोखेल. पायरी 2. देवींचे स्वागत. घरातील सर्वात लहान मुलीला किंवा बाहेरच्या एखाद्या गरीब मुलीला पांढरा गोड पदार्थ, खीर किंवा पेढा खायला द्या. ती मुलगी साक्षात 9 देवींपैकी एका देवीचे रूप असेल. तिचे हसणे म्हणजे तुमच्या घरातून दारिद्र्य बाहेर जाणे होय. पायरी 3. स्वामींचा अंगारा. स्वामी समर्थांचा अंगारा किंवा विभूती आपल्या कपाळावर लावा आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात थोडी विभूती टाका. असे केल्याने घरामध्ये जर काही तंत्रमंत्र केले गेले असतील तर त्यांचा प्रभाव तात्काळ नष्ट होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना जर तुमच्या दारात एखादा काळा कुत्रा किंवा नाग दिसला तर घाबरू नका. ते साक्षात शक्तीचे रक्षक आहेत. त्यांना काहीतरी खायला द्या, पण मारण्याची चूक करू नका. जर तुम्ही या उपायात चूक केली तर नशिबाचे चाक उलट फिरू शकते. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, मी धावून येईन. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमची वाईट वेळ संपली आहे. आता फक्त स्वामींचे नाव घ्या आणि या नवीन सुरुवातीसाठी तयार व्हा. कुंभ राशीच्या माझ्या मुलांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी समर्थ आणि 9 देवींनी तुम्हाला जे संकेत दिले आहेत ते केवळ शब्द समजू नका. हा तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा वळणबिंदू आहे. स्वामी सांगतात, बाळा, तू आजवर खूप सोसला आहेस. रात्रीच्या अंधारात उशीवर डोके टेकवून तू कितीदा मला साथ घातली आहेस हे मी जाणतो. जेव्हा जेव्हा तुला वाटलं की आता सर्व मार्ग बंद झालेत, तेव्हा तेव्हा मीच तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा होतो. आज जो मृत्यूचा आणि संकटाचा काळ तुझ्यावरून टळला आहे, तो केवळ तुझ्या भाग्यामुळे नाही, तर तुझ्या पाठीशी उभ्या असलेल्या त्या 9 देवींच्या शक्तीमुळे आणि माझ्या अतूट प्रेमामुळे टळला आहे. स्वामी समर्थ तुम्हाला आज एक गुपित सांगत आहेत. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे, याचाच अर्थ तुमची दुःखाची वेळ आता संपली आहे. स्वामी सांगतात, मी आता तुझ्या आयुष्यात आनंदाची पहाट आणण्यासाठी स्वतः धावून आलो आहे. पण तुला एक वचन द्यावे लागेल. मी सांगितलेले ते 4 लोक, तुझा तो कन्या राशीचा मित्र, तुझ्या घरातील ती लक्ष्मी स्वरूपी स्त्री, तुझी बुद्धी आणि तुझे शरीर, यांची तुला आजपासून लेकरासारखी काळजी घ्यायची आहे. जर तू स्वार्थासाठी किंवा रागाच्या भरात कोणाचे मन दुखावले तर लक्षात ठेव, शनिदेव कर्माचा हिशोब घेताना दया दाखवणार नाहीत. येणारा 19 जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी केवळ एक तारीख नाही, तर ती स्वामींनी दिलेली एक नवी संधी आहे. स्वामी सांगतात, तुझ्या दारात आलेली एखादी लहान मुलगी असो किंवा रस्त्यावरची एखादी गरजू स्त्री, त्यांच्या डोळ्यांत तू माझं रूप बघ. दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी तू हात पुढे कर. तुझे अश्रू पुसायला मी समर्थ आहे. आजपासून तक्रार करणे सोडा आणि जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिका. तुझा विश्वास हाच माझा खरा आधार आहे. आता वेळ आली आहे तुझ्या निष्ठेची परीक्षा देण्याची. जर तुला मनापासून वाटत असेल की साक्षात स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत आणि हे 9 देवींचे रक्षण कवच तुला सुरक्षित ठेवेल, तर ही संधी सोडू नकोस. स्वामी सांगतात, तुझ्या मनातली ही भक्ती आता शब्दांत व्यक्त कर. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिही, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुझी ही एक कमेंट माझ्या चरणी तुझी हजेरी लावल्यासारखी आहे. आणि मुला, हा संदेश केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवू नकोस. तुझे जे बांधव कुंभ राशीचे आहेत आणि सध्या संकटाच्या वादळात अडकले आहेत, त्यांच्यापर्यंत हा संदेश पोचव. तुझे एक शेअर कोणाचे तरी प्राण वाचवू शकते किंवा कोणाला तरी जगण्याची नवी उमेद देऊ शकते. स्वामी शेवटी एवढेच सांगतात, डोळ्यातील पाणी पुस आणि चेहऱ्यावर हसू आण, कारण आता तुझ्या कपाळावर माझा अंगारा आहे आणि पाठीवर 9 देवींचा हात. मृत्यू टळला आहे, नशीब उजळला आहे. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि माझ्या अशाच दिव्य संकेतांशी आणि आशीर्वादाशी कायम जोडलेले राहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, ज्यामुळे माझा कोणताही संदेश तुझ्यापर्यंत पोचायला उशीर होणार नाही. स्वामींच्या चरणी लीन व्हा आणि मनापासून म्हणा, अशक्यही शक्य करतील स्वामी. लवकरच भेटूया अशाच एका नवीन चमत्कारासह. तोपर्यंत स्वामींचे नामस्मरण करत रहा.